काल तुम्ही जीएसटी काउन्सिल अटेंड केली, खूप मोठे निर्णय घेतलं गेलं, मोठं रूपांतर झालं आहे, त्याच्याबद्दल सांगा आणि महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार आहे ते. साधारणपणे कालची जी जीएसटी काउन्सिल होती ती देशाच्या आणि देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि कालच्या जीएसटी काउन्सिलमध्ये जीएसटीच्या संदर्भातले काही ऐतिहासिक असे त्या ठिकाणी बदल जे आहेत ते घेण्यात आले आणि देशातल्या सगळ्याच राज्यांचे प्रतिनिधी, काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री, अर्थविभागाचे आणि काही राज्याचे मंत्री त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेले होते आणि देशाच्या आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी ती त्यांच्या अध्यक्षतेखाली ही काउन्सिल पार पडली आणि जे काही ऐतिहासिक बदल हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 15 ऑगस्टला जे काही जाहीर केले होते त्यानुसार जे काही घेण्यात आले त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला एक मोठा दिलासा या जीएसटी काउन्सिलमध्ये झालेल्या काही निर्णयातून नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे. मॅम, याच्यातून जो काही जीएसटी किंवा कराच्या संदर्भातलं जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, आधी जे कराचे टॅक्सचे जे 5 जीएसटीचे जे 5 स्लॅब्स होते ते कमी करून एक चांगल्या पद्धतीची एक स्ट्रीमलाईन करण्यात ते आलेलं आहे आणि ते स्ट्रीमलाईन करत असताना म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्या जी काही खतं आहेत त्याच्यावर लागणारा कर हा 5%, पण त्याच्या खत बनवण्यासाठी लागणारे जी काही त्या ठिकाणी जे काही वस्तू असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं त्याच्यावर लागणारा कर हा 18% होता. त्याच्यामुळे तो एकमापी काही ठिकाणी माफ करण्यात आला आहे पूर्णपणाने, काही ठिकाणी तो एक समान ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स हा साधारणपणे सगळ्याच नागरिकांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्याचं किंवा देशाचं किती आर्थिक नुकसान याच्यापेक्षा जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना हेल्थ इन्शुरन्समध्ये त्या ठिकाणी टॅक्स रिलीफ जीएसटी रिलीफ देणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि ती साधारणपणे जीएसटी काउन्सिल